विजय भटकर म्हणून यूट्यूबला सर्च करा, ते सध्या आहेत. आपल्याला माहिती आहेत का? अहो नसन तर नाही तरी म्हणा, कमीत कमी माझा वेळ घेता कशासाठी. डॉक्टर विजय भटकर. ऐका ऐका सांगतो तुम्हाला. या देशाला सगळ्यात पहिला सुपर कम्प्युटर ज्यांनी दिला, किंबहुना या देशाला संगणक ज्यांनी दिला, त्या संगणकाचे जनक जे आहेत ते डॉक्टर विजय भटकर आहेत. आणि ऐका, आपला स्वाभिमान त्याच्या पुढे जाऊन, ते विजय भटकर आपल्यासारखे मराठी आहेत आणि मराठी कुळात जन्माला आलेले. एवढंच नाही, सगळ्यात मोठा त्याच्या पुढचा स्वाभिमान तुम्हाला सांगतो, डॉक्टर विजय भटकर हे एका वारकरी कुटुंबात जन्माला आलेले आहेत. सगळ्यात मोठा सन्मान. हो, त्यांच्या वडिलांचं नाव पांडुरंग महाराज भटकर. हे अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर तालुका आहे, त्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जन्माला आलेले विजय भटकर आहेत. हे इलेक्ट्रिक इंजिनियर होते. ही 1900 मला वाटते 50 सालची 90ची घटना आहे. 1990ची घटना आहे. इलेक्ट्रिक इंजिनियर होते आणि इलेक्ट्रिक इंजिनियर असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना दिल्लीला पाठवलं अकोल्यावरून. हे फक्त फास्ट सांगतो तुम्हाला, फक्त एवढंच सांगायचंय मला. इथे एरझार संपवण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं. तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत, भजन आम्हाला जमणार नाही, पण त्याच्याही पुढे जाऊन परमार्थ कोणत्या अंगाने करता येतो एवढ्यासाठी मला फक्त विजय भटकरांचा हा दृष्टांत सांगायचा आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांना रेल्वेत बसवण्यासाठी आले, त्यांना दिल्लीला नोकरी लागली आणि दिल्लीच्या नोकरीसाठी ते रेल्वेत बसण्यासाठी आले. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, विजय माझी तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे, वारकरी म्हणून तुझ्याकडून माझी एक अपेक्षा आहे, गळ्यातली माळ किती मोठा हो, किती श्रीमंत हो, किती पैसे कमव, जगाच्या पाठीवरती कुठेही जा, पण गळ्यातली माळ काढू नको. आणि ही ज्ञानेश्वरी तुला देतोय, या ज्ञानेश्वरीतल्या रोज तुझ्या घरातून बाहेर निघत असताना, कुठल्याही कामाला जात असताना कमीत कमी ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचल्याशिवाय घरातून बाहेर निघू नको, असं एवढं वचन मला दे. तर विजय भटकरांनी आपल्या वडिलांना वचन दिलं. ते दिल्लीला निघून गेले आणि दिल्लीला निघून गेल्यानंतर त्यावेळी अमेरिकेमध्ये सगळ्यात पहिला कम्प्युटर बनला होता. अमेरिकेला कम्प्युटर भारताने मागितला, त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते. आणि राजीव गांधींनी ज्यावेळी भारताने त्यांना पंतप्रधानाने अमेरिकेला ज्यावेळी कम्प्युटर मागितला, त्यावेळी अमेरिकेने अशा शब्दात आपल्याला नकार दिला की भारत देशाला अजून कम्प्युटरची गरज नाही, कारण आपला देश अजून खूप मागास आहे, तुमचा देश खूप मागास असल्यामुळे तुम्हाला अजून तरी कम्प्युटरची गरज नाही, म्हणून तुम्हाला कम्प्युटर मिळणार नाही. अशा शब्दात ज्यावेळी अमेरिकेने सांगितलं, हे शब्द म्हणजे हिंदुस्थानचा असणारा अपमान होता. आणि हा अपमान पेपरला ज्यावेळी बातमी याची आली की अमेरिकेला कम्प्युटर मागून मिळाला नाही, त्यावेळी विजय भटकरांना ही बातमी वृत्त वाचायला मिळालं, कळालं. त्यावेळी विजय भटकरांनी राजीव गांधींची भेट घेऊन त्यांना सांगितलं की सुपर कम्प्युटर मी आपल्या देशासाठी तयार करतो, मला तेवढा वेळ द्या. 3 वर्षामध्ये सुपर कम्प्युटर तयार करणारा आपल्या देशातला हा व्यक्ती विजय भटकर यांनी 3 वर्षामध्ये असा कम्प्युटर तयार केला जो अमेरिकेपेक्षा 10 पट फास्ट चालतो आणि 10 पट किमतीने कमी विकला जातो. इतका सुंदर कम्प्युटर विजय भटकरांनी तयार केला. आणि त्या कम्प्युटर तयार झाल्यानंतर त्याच्या अनावरणासाठी ज्यावेळी हिंदुस्थान एकत्र जमला होता, त्यावेळी विजय भटकरांच्या गळ्यात ज्यावेळी हार घालायचा ठरला, त्यावेळी राजीव गांधी हार घालण्यासाठी पुढे आले. तर विजय भटकरांनी त्यांच्या हातातला हार घेतला आणि तो हार पिशवीत ठेवला. त्यावेळी राजीव गांधींनी, या देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी विचारलं की विजयजी, हा कम्प्युटर तुम्ही तयार केला म्हणून तुमचा सन्मान करण्यासाठी हार आणला होता, हा हार तुम्ही कुठे चालवला, का बरं गळ्यात घालून घेतला नाही? त्यावेळी विजय भटकरांनी दिलेलं उत्तर आपल्या हृदयात घेऊन जा. विजय भटकर म्हणतात, हा कम्प्युटर तयार जरी मी केला असेल, हा कम्प्युटर तयार करणारे हात जरी माझे असतील, तरी सुद्धा या कम्प्युटरला तयार करण्याची जर मला स्फूर्ती मिळाली कुठून असेल, तर ती माझ्या ज्ञानोबरायांपासून मिळाली. म्हणून हा हार माझा नाही, तर हा हार माझ्या ज्ञानेश्वरीच्या सन्मानाचा आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या सन्मानासाठी मी घेऊन चाललो. इतकं ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सामर्थ्य आहे, ते समजेल त्याला, कळेल त्याला आहे. परमार्थ पाहत असताना फक्त भजन म्हणून पाहत चालू नका. आमच्या जीवनामध्ये आम्ही कितीही उच्च शिक्षित असू, कितीही एज्युकेटेड असू द्या, आपण कितीही बाहेर शिकत असू, बाहेर राहत असू देत, काही फरक पडत नाही, पण आपल्या देवघरामध्ये ज्ञानेश्वरी तुकोबरायचा गाथा असणं गरजेचं आहे. विजय भटकर सांगतात, तुकोबरायचे ते शब्द माझ्या कानात आठवले, कारण विजय भटकर सांगतात, साखरे महाराज गुरुवर्य, वैकुंठवासी साखरे बाबा माझे गुरुवर्य आहेत, आणि ते नेहमी म्हणायचे, विजय ओले मुळ भेदी खडकाचे ते अंग, अभ्यासाशी संग कार्यसिद्धी. या जगामध्ये अभ्यासाने काहीही शक्य होऊ शकतं, म्हणून आपल्या देवघरात नेहमी तुकोबरायचा गाथा आणि ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी ठेवीत चला. आपले पोरं कितीही सुशिक्षित होऊ द्या, पण त्यांना रोज ज्ञानोबरायची एक तरी ओवी वाचवण्याचा संस्कार लावा. तुमचे पोरं म्हातारपणाला तुम्हाला कधीच उपाशी राहू देणार नाही.